आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली. पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली. पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही कायम म्हणत असता कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा रामबाई. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता समोर उभा राहते आणि ढाई मोकळून ओढते, रामा ए रामा नको ना जाऊ वनवासाला. रामा तू जर वनवासाला गेला तर तुझी आई जिवंत राहायची नाही. पण आई जिवंत राहिली बरं का. पण दशरथ नावाचा बाप सांगत, रामा ऐक ना रामा वनवासाला जाऊ नको रे. तू जर वनवासाला गेला तर रामा तुझा बाप जिवंत राहायचा नाही. आणि झालंही तसंच. ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला. पण आमच्या मुखातून कधीच आलं नाही दशरथाचा रामबाई.